मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणारे बटाट्याचे भजे. आपण कांदे भजी करतो, भरपूर भजी करतो, वांग्याची भजी करतो आणि कांदा भजी करतो. तर आपण आज करणारे बटाट्याची भजी. बटाट्याच्या भजी पण खूप फायदे आहे. बटाट्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढते, हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते, त्वचेसाठी चांगले आणि हाडे मजबूत होण्यासाठी मदत करते, ऊर्जा निर्माण करते बटाटे खाल्ले. त्यामुळे असे बटाट्याचे भरपूर फायदे आणि झटपट होणारे असे बटाटे भजे. बटाट्याचे भजे हे सगळ्यांनाच आवडतात आणि हे आपण करणारे पटकन पाऊस पडत असेल हे 10 मिनटात होणारे असे भजे. आणि तुम्ही पाऊस पडत असेल आणि असे भजे करून गेले तर सगळेच घरच्यांना सगळ्यांनाच आवडेल. त्याच्यासोबत चहा आणि म्हणजे काय काय नको अशी प्रकारची ही डिश आहे बटाटा भजी. आता आपण करणारे बटाट्याचे भजे. बघा, आता बघूया बटाट्याच्या भजीसाठी लागणारे साहित्य. हे आपण घेतले बेसन, तांदळाचं पीठ घेतलं, कोथिंबीर घेतलं, जिरं घेतलं, ओवा घेतलं आणि कढीपत्ता घेतलं, हळद आणि मीठ. हे घरी जे आपल्या घरात सामान असतं त्या सामान साहित्यात आपले हे भजे होतात. आता आपण मिक्स करूया. हे बेसन आणि बटाटे आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवले. आता आपण याच्या बेसनामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकणार आहे आणि हळद टाकूया. ओवा टाकूया. ओवा तुम्ही जास्त टाकलं चांगलं आहे, पचनासाठी चांगला आहे ओवा. आणि जिरं टाकूया, कोथिंबीर टाकूया आणि कढीपत्ता टाकूया, मीठ टाकूया आणि असं चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपण हे पाणी टाकून जसं थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं. आणखी पाणी जास्त फेटाळलेला तुमचे भजे छान होणार. आता बरेच मिनटं असं फेटून घेऊया. असं जितकं फेटाल तुम्ही तितकं तुमचं भजे छान होणार. यात सोडा नाही न टाकता आपले भजे एकदम कुरकुरीत होईल. हे 5 मिनटं असं फेटून घ्यायचं छानपैकी. जितकं तुम्ही फेटाल ना तितकं तुमचं भजे एकदम कुरकुरीत होणार. तेल टाकले आपलं. आता बटाट्यामध्ये असं टाकून झटपट होणारे हे भजे आहे. सोनेरी रंग झाले की आपण काढून घेऊ त्याला. एकदम असे टम्म पण फुटतात, ते एकदम कुरकुरीत होतात. अशा पद्धतीने याच्यात आपण तिखट वगैरे काहीच वापरलं नाही, झटपट होतात. सोनेरी रंग यायचा त्याला. सोनेरीचा रंग आला की आपण प्लेटमध्ये काढूया. झाले आता आपले सोनेरी. आपण प्लेटमध्ये काढूया. बघा, प्लेटमध्येच काढताना आवाज येतो. एकदम कुरकुरीत झाले, झटपट होतात.
झटपट 15 मिनिटात झटपट होणारे बटाट्याचे भजे एकदम छान कुरकुरीत बघा, एकदम कुरकुरीत झाले, सुद्धा टम्मपोळ फुगले बघा, झटपट होतात. तर ह्याच्यात आपण ओवा, जिरं आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर वापरली. तिखट न टाकता पण हे एकदम टेस्टी लागतात. तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. आणि बरं का, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करता अवश्य करा. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्त राहा.